नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बकरी ईद निमित्त आज आपण एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीचं नाव आहे चिकन शामी कबाब. लगेच आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. इंग्रेडियंट्स पाहूया आपण. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, बोनलेस, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. एक बारीक कांदा कापलेला आहे उभा. चण्याची डाळ 1 वाटी मी भिजवून ठेवलेली आहे 1 तासापूर्वी. खडे मसाले पाहूयात आपण. इथे 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या आहेत, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 1 जावित्री, 8 ते 10 लवंग आणि 15 ते 20 मिरे घेतलेले आहेत, काळे मिरे. तर हा याचा स्पेशल मसाला आहे. आपण असंही त्याला टाकून वाफवू शकतो, पण आपण असा मसाला बनवून टाकणार आहोत, त्याने त्याची टेस्ट आणखी वाढणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा सर्व मसाला घालणार आहोत. त्यामध्येच आपण मीठ घालणार आहे अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे आणि पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे. आणि याची छान आपल्याला बारीक पूड करायची आहे. पाहू शकता असा क्रश केलेला आहे मसाला आणि सुगंध खूप छान आला आहे. फ्रेश मसाल्याची चवच खूप वेगळी असते. आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर मी. त्याच्यामध्ये अगदी 1.5 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल जरा तापलं की त्यामध्ये आपण जो लसूण आणि आलं ठेचून घेतलं होतं ते घालून घेणार आहे. आणि याला आपण 1 मिनिट छान परतून घेणार आहोत. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. व्यवस्थित 1 मिनिट आलं लसूण परतून झालं की त्यामध्ये आपण जे चिकन धुवून घेतलेलं होतं, हे बोनलेस चिकन आहे, त्याचे पीस आपण घालणार आहेत. आणि व्यवस्थित 1-2 मिनिट आपण याला छान परतवून घेणार आहोत. इथे आपल्याला बोनलेस चिकनचाच वापर करायचा आहे. तुम्ही असंच मटनचेही बनवू शकता. आज आपण इथे चिकनचे दाखवलेले आहेत. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी जे नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पाहू शकता 1-2 मिनिटानंतर व्यवस्थित असं आपलं चिकन परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो घालणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्येच आपण 1 कांदा आहे उभा कापलेला तो घालायचा आहे. तमालपत्र आहे ते असं मी तोडून घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जी भिजवलेली डाळ आहे तीही आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे यामध्ये पाण्याचं प्रमाण एकदम कमी घालायचं आहे आपल्याला. आता मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण मसाल्यात मीठ घातलेलं होतं, तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि पाणी अगदी थोडंसं, अर्धा ग्लास पण नाही, अर्धा ग्लासलाही कमी घालायचं आहे. म्हणजे डाळ आणि चिकन आहे त्याच्या खालीच पाणी राहिलं पाहिजे असं घालायचं आहे. आणि 1 शिट्टी घ्यायची आणि नंतर गॅस बारीक करून 25 मिनिटं छान स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1 शिट्टी झाली की गॅस स्लो करायचा आहे. आणि आता आपण कुकर थंड झाल्यानंतर पाहूया. 25 मिनिटानंतर बारीक गॅसवर शिजवलं आणि 10 मिनटं आपण कुकर थंड होऊ दिलेला आहे. तर व्यवस्थित शिजलेला आहे. त्यातले जे तमालपत्र आहे ते आपण काढून घेणार आहोत. आणि यामध्ये जर पाणी थोडंसं राहिलं तर ते पाणी आपण परत 5 मिनिट आटवून घेणार आहोत. पण इथं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे त्यामुळे त्याची गरज नाही. आणि असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. तर सर्व मी इथे चिकन आणि डाळ असं व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता कापलेली हिरवी मिरची, 1 कांदा बारीक कापलेला, कोथिंबीर भरपूर सारी आणि 1 अंडं घालणार आहेत. अंड्याने बाइंडिंग येते त्यामुळे आपण इथे अंड्याचा वापर करायचा आहे. म्हणजे तेलात जे आपण कबाब करणार आहोत ते तेलात टाकल्यानंतर सुटणार नाहीत, यासाठी 1 अंड्याचा वापर करायचा. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लिंबाचा रस घालायचा आहे. 1 लिंबाचा रस मी इथे वापरलेला आहे. आमचूर पावडर असेल तर तीही वापरली तरीही चालेल. आणि हेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला लिंबाचा रस घालून. आणि आता आपण कबाब तयार करून घेणार आहोत. छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत आणि असे चपटे बनवून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही एकदम छान झालेले आहेत. असेच आपण करतोय सगळे. आता आपण इथे मी तुम्हाला 2 कबाब करून दाखवलेले आहेत.
तर याच पद्धतीने आपण सर्व कबाब इथे तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, एक 20 ते 22 कबाब इथे आरामात तयार होतात. आपल्याला आता स्टोअर करायचे असतील आपण तर ते फ्रीजरमध्ये स्टोअरही करू शकतो. अशा डब्यामध्ये ठेवून 2 ते 3 दिवस आरामात राहते. वरून आपल्याला असा बटर पेपर घालायचा आहे आणि परत आपण त्यावरती आपल्याला आता जितके फ्राय करायचे तेवढेच ठेवायचे आणि बाकी आपण फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. तर फ्रीजरसाठी डब्बा आपला हा तयार झालेला आहे. किंवा पार्टी असेल आणि गेस्ट येणार असेल तर असंही बनवून आपण ठेवू शकतो आणि ते आले का आपण लगेच फ्राय करून देऊ शकतो. पूर्वतयारी म्हणून आपण हेही करू शकतो. आता पॅनवर 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. हे तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता, पण आपण इथं फक्त थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. किंवा जास्त तेलामध्येही तुम्ही फ्राय करू शकता, पण इथे मी थोड्याच तेलाचा वापर केलेला आहे. एका वेळेस आपण इथे 6 कबाब घातलेले आहेत आणि व्यवस्थित असे हे आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनिट लागतात स्लो गॅसवर एका साईडने तयार होण्यासाठी. आता आपण पलटी करून घेणार आहोत. तर पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. एकदम छान होतात हे कबाब. या ईदला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. सगळे कबाब आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आणखी 1 चमचा आपण तेल इथे वापरणार आहोत, म्हणजे खालच्या साईडनेही व्यवस्थित त्याला कलर येईल. थोडंसं तेल वापरायचं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपले. पाहू शकता आपण. आता चेक करूयात दुसऱ्या साईडने झालेत की नाही. तर आपले दोन्ही साईडने कबाब इथे रेडी झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करणार आहोत. खूप सुंदर कलर आलेला आहे याचा. मस्त प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. मध्ये पाहू शकता असे रेषा रेषा आलेल्या आहेत. ह्याच या कबाबांची खासियत आहे. असे रेषा आल्या पाहिजेत. यालाच रिअल शामी कबाब असे म्हणतात. तर भेटूया परत पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित. धन्यवाद.